हे चालल्यात आता पोळ्या. ही पोळ्या करतेय पण आम्ही आता खायला नाही आहोत, आम्ही हे संध्याकाळी खाणार आहोत. आता आम्ही निघालोय मुरबाडला. तर मुरबाडला माझं घर आहे, म्हणजे विला आहे जो आम्ही भाड्याने देतो. आणि काल 31 असल्यामुळे आम्ही तो रेंटवर जो दिला होता, तर आम्ही जो विला देतो भाड्याने, तर त्याचं 1 मिनिट मी निघायचं आहे ना. अंकिता बाय. तर फर्स्टला आम्ही रेंटने दिल्या होता आणि काल जाऊन चेक इन वगैरे झालं होतं. तर आज आम्हाला चेकआउट करायला तिकडे जायचंय. चेकआउट करायला जायला लागतं कारण की सगळं काही लोक मेस करतात किंवा काय, तर आम्हाला सगळं चेक करायचं असतं. दुसरी गोष्ट 6 तारखेला माझी ऑर्डर आहे, बरीच मोठी ऑर्डर आहे. तर त्याच्यासाठी मला सगळं सामान घ्यायला डीमार्टला जायचं आहे. तर इथं एका डीमार्टला जाऊन शॉपिंग करायची आहे. तर मी आज त्याच्यावरच सगळा ब्लॉग बनवते आहे की हेक्टिक असलं तरी जानेवारीची सुरुवात खूप छान झाली आहे असं मला वाटतं आणि असावं. पहिल्या दिवसापासून जर आपण काय म्हणतात बिझी राहिलो तर वर्षभर छान बिझी राहणार. त्यामुळे स्वामींच्या कृपेने सुरुवात खूपच छान झालेली आहे माझ्या लाईफची, माझ्या काय म्हणतात लाईफची म्हणजे ह्या वर्षाची. बघूया आपण आता काय काय करायचं, धम्माल मस्ती. आणि माझ्या बरोबर हा माझा छोटू आहे दक्ष, दीड वाला. सबस्क्राईब टू माय चॅनल. सबस्क्राईब टू हिज चॅनल. तर गणपती बाप्पांना जरा नमस्कार करूया. असंच लक्ष ठेवा आमच्यावर. गणपती बाप्पांना सांगते, हे माझे फेवरेट गणपती आहे. कुठेही आम्ही निघालो की पहिला ह्यांचा आशीर्वाद घेतल्याशिवाय आम्ही बाहेर पडत नाही. तर आपण निघूया आता. बाय बाय. बाय. शंभरला शॉपिंग करून आणले. सीताफळ, आवडीचा पदार्थ, आवडीचा फ्रूट माझ्या, तुझं नाही ना? नाही, वेडाच आहे. स्ट्रॉबेरी आवडते. स्ट्रॉबेरी आवडतात, त्याच्यासाठी आपल्याला महाबळेश्वरला जायला लागेल ना. तर आता आम्ही आलोय आमच्या विल्यामध्ये. तुम्ही बघू शकता. जरा दाखव दक्ष आपला बंगला. तर आता आम्ही आलोय आणि इथे तर बघू आता साफसफाई वगैरे करावी लागेल कारण की आत्ताच ते पब्लिक निघून गेलेले आहेत. तर बघूया घरामध्ये काय परिस्थिती आहे. हॉल आहे पूर्ण, किचन आहे, ते सगळ्या सोयी आहेत. फ्रीज आहे, गॅस आहे, भांडी आहे. आणि आता काल सगळे गेलेत, त्यांनी इथे पसारा टाकून गेलेत, ते आम्हाला आवडायचं. तर इथे ग्राउंडला बेडरूम आहे. हे बघा, जरा आता ते गेस्ट येऊन गेलेत तर थोडा पसारा आहे, तो मी आवरते आहे. इथे एक आम्ही फ्रीज आणि
या इथे वॉशिंग मशीन वगैरे आहे. इथे एक टॉयलेट बाथरूम आहे, मस्त स्पेशियस आहे. जिना दिलेला आहे. हे इथे ओपन टेरेस आहे आणि ही एक बेडरूम आहे. ही पण अशी पसरले. हा बघा माझा आवडीचा फोटो. त्यानंतर इथे एक बाथरूम आहे ज्याला अटॅच्ड वॉशटब. हे बघा. इथे आलं की इतकं छान थंड शांत वाटतं. तर खरं तर ऊन आहे इथे भरपूर, तरी वरती आल्यावर जर तुम्ही सावलीत उभं राहिलं तर इतकं थंड वारा येत असतो. आजूबाजूला मस्त अगदी बघण्यासारखं झाडं झुडपं, लोकांच्या बंगल्यांमधलं पण बरंचसं दिसतं. ओपन टेरेसमध्ये आल्यावर इथे इतकं शांत वाटतं. आजूबाजूला सगळे गार्डन आणि झाडी सगळी बघून. आता माझ्या मुलीचं जे प्री वेडिंग शूट झालं होतं, तुम्ही बघितलाच असेल व्हिडिओ. नसेल बघितला तर मी थोड्या दिवसात तो करीनच पुन्हा अपलोड. तर तो संपूर्ण आम्ही इथे केला होता. म्हणजे आम्हाला खूप लोकांनी विचारलं की तुम्ही कुठचा महाल वगैरे घेतला होता का भाड्याने. तर नाही, हा आमचं स्वतःचंच घर होतं आणि आम्ही इथे सर्व शूट केलं होतं. तर बघा, प्री वेडिंगसाठी पण छान आहे. तुम्हाला कोणाला राहायला यायचं असेल तर त्यासाठी तुम्ही येऊ शकता. आम्ही हे रेंटवर देतो. याचे अगदी नॉमिनल चार्जेस आहेत. इथे जेवणाची वगैरे अजिबात हाल होत नाही. स्वतः हवं तर स्वतः करू शकता किंवा आम्ही इथे सोय करून देतो. 2-3 जण आमचे असे आहेत की येऊन पण करून देतात किंवा डबे आणून देतात किंवा बाहेर अगदी म्हणजे एक 100 मीटरवर ढाबेसुद्धा आहेत की तिकडे जाऊन तुम्ही इझिली जेवू शकता, ब्रेकफास्ट करू शकता. तर असं आहे. अजून बरंच काही खाली बघण्यासारखं आहे, लॉन वगैरे दाखवते. या आमच्या मेमरीज सगळ्या. आणि आता हा D-Days वाला जो शूट करतोय ना, हा एवढूसा. ही माझी मुलगी, तिचं लग्न झालं. हा माझा मुलगा जो आयर्लंडला असतो. दोघे पण एकदम डिफरंट दिसतात. हा, ही वरती आहे ती भाची, ती पण आता ग्लासगोला असते. सगळ्या छान छान मेमरीज आहेत. आणि हा फोटो माहिती आहे का, गंमत म्हणजे हा फोटो न्यू इयरचाच आहे. तुला आठवत पण नसेल बंटी. दक्ष चिडेल माझ्यावर, मला बंटी बोलते पण मी त्याला लाडाने बंटू म्हणते. तर हा फोटो आमचा न्यू इयरचाच आहे. आणि आज न्यू इयर आहे. किती गोड. काय सांगणार आजीवरून. हे आम्ही सगळे गेलो होतो कोल्हापूरला, त्यावेळेस काढलेले फोटो आहेत. ते काय म्हणतात कोल्हापूरला, पन्हाळाकडे ना, पन्हाळाकडे तिथे. ही माझी मोठी बहीण, ही मी, ही माझी लेक आणि माझी मोठी लेक म्हणजे भाची. तर असा आहे आमचा छोटासा महाल. कसा वाटतोय? या इथे विजिट करा आणि तुम्हाला खूप काही इथे आनंद लुटता येईल.
नक्की या तुम्ही. मी इथे आमचा नंबर देतेच आहे, आम्हाला कॉन्टॅक्ट. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सगळे लिंक वगैरे पाठवू. हां, पाठवेल. आता आम्ही आलो, डीमार्टमधनं शॉपिंग पण केली येता येता. मी डीमार्टचा व्हिडिओ नाही घेतला कारण लास्ट टाईम आपलं झालं होतं व्हिडिओ करून झालं होता, तर यावेळेस नाही घेतला कारण खूप मग लॉंग व्हिडिओ होतो. तर मी विचार केला आता आपण फक्त माझं जे तुम्हाला मेन बंगल्याचं दाखवायचं होतं ते सगळं दाखवलं आणि अशा तऱ्हेने पूर्ण हेक्टिक डे होता. पण एंड ऑफ द डे इट्स व्हेरी फन. म्हणजे आम्ही खूप एन्जॉय पण केलं की लंच केला बाहेर आणि फिरून आल्यासारखं एक छोटीशी पिकनिक झाली. तर तुम्ही नक्की भेट द्या आमच्या बंगल्याला. आमच्या बंगल्याचं नाव आहे आमचे आम्ही. मुरबाडपासून 8 किलोमीटरवर शिवळे गाव इथे आहे. तर तुम्हाला खूप आवडेल. मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये फोन नंबर वगैरे देणार आहे, तर तुम्हाला कधी यायचं असेल तर फोन करा आणि नक्की भेट द्या. धन्यवाद.